रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। खऱ्या अर्थानं आनंद किंवा समाधान मिळवायचं असेल आणि साधना करायची असेल तर ज्या गोष्टीचा आपण गेल्या वेळेला थोडा उल्लेख केला होता की जसं निसर्गदत्त म्हणाले त्यांच्या भाषेत म्हणून की काय काय करायचं आहे ती प्रापंचिक वृत्तीचा तो परिणाम आहे की काय काय करायचं आहे त्याच्यापेक्षा काय काय करायचं सोडायचं आहे तो आपल्याला प्रश्न आहे. कारण ती करण्याची वृत्ती अंगी मुरलेली आहे तर ती आपल्याला सोडण्यासाठी म्हणून अनेक वेळा हा सोडण्याचाच अभ्यास मोठा आहे. तर असो झाले समाधान चित्तासी बळणले खूण, त्वरित निघाले तेथून गुरुपदी दीन व्हावया. उता वेळ झाले चित्त सद्गुरु भेटीची आर्त, वाट दुणावत सत्वरी ओसरेना. आणि मग पुढे आपण आयती या अर्थाने तयारी कोणती केली. शेवटचं जे होतं अनुतापे हो निविरक्त, विवेक जागविला सतत, नामस्मरणाने होत चित्तशुद्धी. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते याचा अर्थ आपल्या दृष्टीनं जसं खळबळतं पाणी शांत व्हावं तसं चित्तशुद्धीचा प्रकार आहे. दोष पूर्ण निघून गेले असं नाही, पण चित्तात आता पाण्यात जसं स्वच्छ प्रतिबिंब पडू शकतं आणि ते हालत नाही. एरवी देवाचं प्रतिबिंब कोणाच्या चित्तात पडत नाही असं नाही, कारण त्याने तो माणूस झालाच नसता. त्याच्या चित्तात प्रतिबिंब पडतं, पण ते त्याच्या बाकीच्या सगळ्या उपक्रमांनी म्हणा काय मी त्याला ॲक्टिव्हिटीज म्हणू या सगळ्यांनी ते हालत राहतं सतत आणि त्यामुळे त्याला त्या अनुभवावर स्थिर होता येत नाही. ही अडचण साधनेतली मोठी आहे. म्हणून नामस्मरणानं काय होतं नक्की तर नामस्मरणाने इथं म्हटलं नामस्मरणाने होतं चित्तशुद्धी. मग मुमुक्षु स्थिती अनुभवली. काय असते मुमुक्षु वेगळा आणि मुमुक्षु स्थिती अनुभवणारा वेगळा. मुमुक्षु तर माणसाला मोक्षमिच्छू आपण व्याख्या करतो त्याची. तर ज्याला भगवंताची ओढ लागली, समजून घ्यायची इच्छा झाली, हे ठीक आहे. साध्या भाषेमध्ये आपल्याला मुमुक्षू माहिती आहे, त्याला त्याची ओढ लागलेली आहे. पण ओढ लागलेली याचा अर्थ तो ओढ लागलेल्या स्थितीत राहतो असं नाही. तिथं जो आपला फरक आहे तो तसाच आहे. ओढ लागलेली तर त्याला अजून 10 गोष्टीची ओढ असेल, मग उरलेल्या 9 गोष्टी त्याची एक ओढ घालवणार कधीतरी, मग ते चित्त हलणार. तर हे जे आहे ह्या चित्तासाठी जसं चित्ताला ती स्थिती आहे ती नामस्मरणाने येते शुद्धीची, तशी मुमुक्षूची स्थिती म्हटलं आहे. मुमुक्षू ही अवस्था आहे, स्थिती आहे, तर ती स्थिर असली तर स्थिती म्हणायची ना. तर त्या अर्थाने मुमुक्षू आहे पण स्थिर आहे. आणि मुमुक्षू स्थिती अनुभवली. जेव्हा नामस्मरणाने चित्तशुद्धी झाली तेव्हा मुमुक्षू स्थिती अनुभवली. अजून गुरुची गाठ पडलेली नाही. आपल्याला हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्याला तसं खूप गुरु म्हणजे स्वस्त गोष्ट झाली. एकदम कुठे जा हे करा, काय झालं की ते काय नारळ असतो, ते काय नारळसुद्धा असतोच असं नाही. नारळ काय 21 रुपये काय जे असेल ते फुल ठेवलं, दक्षिणा ठेवली. म्हणजे एकेकाळी म्हणजे ते आता पण मी फारसं म्हणत नाही, स्वस्त मिळाले तरी त्याच्यावे आपल्याला आणखी असे करू. आता स्वस्त नाही मिळत, आता महाग मिळतात अलीकडे असं पण झालं. त्या काळात तसं नव्हतं, तर त्यामुळे त्याने तसं म्हटलं. आता ते कसं आणायचं त्याच्यात, त्यामुळे आपण ते त्या अर्थाने म्हणत नाही. पण हे जे आहे ही गुरु भेटीची आयतीतला शेवटचा प्रकार आहे. नामस्मरणाने होत चित्तशुद्धी, मग मुमुक्षु स्थिती अनुभवली, साधक वृत्ती अंगीकारली. तिथे पुन्हा सगळीकडे हे महाराजांचं थेट सांगणं मी सांगतो आहे. आणि जे मी जवळ बसून ऐकलं, जो वृत्तांत ऐकला तो मी आपल्याला निवेदन करतो आहे. क्वचित पादपूर्णार्थ क्वचित येईल नवाई, असं स्पष्ट म्हणलं आहे की जर मला एखादं, जसं आता ही ओवी आहे, ओवीच्या शेवटी काहीतरी शब्द येतो, तिथे कुठेतरी अनुप्रास किंवा काय काव्याचा गुण काहीतरी असतो, तर पादपूर्णार्थ एखादी गोष्ट शब्द आला तरच. एरवी त्यांचं म्हणण्यात मी कुठेही कमी जास्त केलेलं नाही. हे ज्यांनी सांगितलं आहे त्यांचं हे म्हणणं आहे, मुमुक्षुस्थिती अनुभवली, साधकवृत्ती अंगीकारली. तेव्हा मुमुक्षुस्थिती अनुभवायला आल्यानंतर
साधकवृत्ती अंगीकारावी लागते. म्हणजे तिथं स्थिती अनुभवायचा प्रश्न आहे. आधी चित्तशुद्धी, मग ही मुमुक्षु स्थिती अनुभवली आणि साधकवृत्ती अंगीकारली. तेव्हा आपल्याकडे हा अंगीकारली शब्द जो आला तर आपल्याला माहिती असेल. अंगीकृ म्हणजे बाणवणे. साध्या भाषेमध्ये अंगात मुरलं म्हणतो ना, आपण ताप मुरतो ना अंगात, तो आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यातल्या काही काही गोष्टी आपल्याला ह्या परिचित आहेत. त्यातले ताप मुरतो, लोभ मुरतो, संशय मुरतो, हे सगळं मुळतो. शरीरामध्ये मुरणाऱ्या गोष्टी आपल्याला जशा अन्नपदार्थाच्या माहिती आहेत तशा वृत्तीच्या पण माहिती आहेत. पण इथे साधक वृत्ती अंगीकारली तर ती स्वीकारणं, टू ॲसिम्युलेट करून घेणं, हे सगळं म्हणजे अंगीकारणं. तर साधक वृत्ती अंगीकारली तर ज्यानं साधकवृत्ती अंगीकारली आहे तर त्याचे वृत्ती साधकाचीच राहील ना. एकदा ती जर ॲसिम्युलेट झालेलं आहे, समजा आपण अन्न खाल्लं, त्याचं रक्तात रूपांतर झालं, शक्तीत रूपांतर झालं, सगळं झालं, तर ते परत ते काढून नाही घेत आहेत. तसं ते तसंच राहतं. ते तसंच राहिलं असेल तर ते अंगात ज्या अर्थाने अंगीकरू म्हटलं आहे किंवा अंगीकारली म्हटलं तशी अंगीकारली. नाहीतर येणारी जाणारी गोष्ट आहे. तोंडात घेतलेले महाराज म्हणले आपण जे म्हणजे सोपंच आहे, तिथे काही त्यांचं सोपंच असतं. तर की आपण औषध घेतो पण पोटात जाऊ देत नाही. म्हणजे तोंडात घेतले पण पोटात जाऊ देत नाही. कारण लागू पडलं ना, आपण विरक्त झालो तर करायचं काय. ते तसं शेवटी परवा आलं होतं तसं आहे ते. मग माझं काय उरेल तसं ते झालं. तर तसं झालं आणि विरक्त झालो तर काय करायचं. तर अशाने विरक्त होत नाही, तो वृत्तीचा प्रश्न आहे. त्यामुळे ती वृत्ती तयार होते आणि साधक वृत्ती अंगीकारली सद्गुरू भेटीशी चालली माया माझी. इथंपर्यंत आपण आलो. जे उपजचं ज्ञानघन आदि मध्यांत अविच्छिन्न जनासी लावावया वळण जनरूढी चालते. जनरूढीप्रमाणे हा सगळा प्रवास आणि जे काही पुढे वर्णन केलं आहे ते सगळं, ते जे उपजतं ज्ञानघन, एवढी तयारी झाल्याशिवाय साधक वृत्ती 12 वर्षी ही गोष्ट अवघड आहे. म्हणजे किंवा मुमुक्षु स्थिती किंवा आधीची चित्तशुद्धी हे होणं अवघड आहे. म्हणून ते आधीचं हे झालेलं आहे, तिथून पुढचं ज्यांचं काम सुरू आहे. नामस्मरणाने होतं चित्तशुद्धी, मुमुक्षु स्थिती अनुभवली. म्हणजे इच्छासुद्धा मूलतः भगवंत मिळवण्याची इच्छा कायम राहणं सतत, मात्र तो रोजची इच्छा आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरात किती गोष्टी येतील आणि किती जातील मला सांगता येत नाही. कोणाचाही व्यवहार ज्याप्रमाणे असेल, व्यवसाय असेल, काय असेल, त्यानुसार त्याचं चालेल. पण मूळ त्याचं काय आहे म्हटलं तर जसं माणसाला जसं त्याला लक्ष नसलं आणि हाक मारली तरी ओढ येतो, तसं इच्छेनं हाक मारली तर देवाची इच्छा आहे. ते म्हणजे काय हवं आहे तर देव हवं आहे, बाकी काय नको. हे जे आलं पाहिजे ते आतून येईलच असं सांगता येत नाही. कदाचित पाणी मागेल, कदाचित काय चहा मागेल, काय मागेल सांगता येत नाही. म्हणजे तिथले त्या क्षणी त्याला भूक लागली तर भूकसुद्धा पडेल. म्हणजे हे जे म्हणेल तसं आतून येत नाही. आतून आलं तर काय येतं त्यावेळेला ती स्थिती समजायची. तर मुमुक्षु स्थिती अनुभवली. तसं काय हवं आहे तर मोक्ष हवा आहे, मला आणखीन काही नको असं. साधक वृत्ती अंगीकारली सद्गुरू भेटीशी चालली माया माझी. जे उपजतं ज्ञानघन आदि मध्य अंत, आदि मध्यांत अविच्छिन्न. ज्ञानाला सुद्धा आदि मध्य अंत काही नाही, सगळं अविच्छिन्न आहे, परिपूर्ण. ज्ञान या अर्थाने परिपूर्ण आहेत. फक्त जनासी लावावया वळण जनरूढी चालती. असो गणपती बाळ ओलांडोनी रानो माळ, पहावया सद्गुरू दयाळ सत्वरी चालले. पावले मुंगला इथं तिथे म्हटलं होतं तेव्हा त्याप्रमाणे ते इकडे हे नांदेड वगैरेचा भाग. इहेळे गाव कोठे पुसत संकेते पावले तेथ जेथ तुकाराम नंदत. बाळ चातक ज्ञानाधिकारी स्वानंद मेघ वरुषेलवरी, सद्गुरू कृपेचिया सरी तन्निमित्ते सेवन करू. ह्या निमित्ताने आपल्याला हे खरं ऐकायला मिळालं की ह्या गोष्टी घडल्या म्हणून आपल्याला त्या पाहायला मिळाल्या, आता ऐकायला मिळतात. तर बाळक चातक ज्ञानाधिकारी, बाळाला उपमा देताना चातकाची दिलेली की तो तेवढ्या ह्याच्यावर आहे, बाकी उपाशी राहायला लागले तरी चालेल, पिन तर तेच पाणी पिन, ही ज्याची तयारी आहे तो चातक आहे. त्यामुळं जेव्हा ते मेघातलं पाणी येईल त्याच वेळेला तो तहान भागवेल. नाही तर एरवी काय करेल, एरवी ओरडत राहील, तडफडत राहील, काही करेल, पण मिळेल तर तिथून. तर ते जे आहे बाळ चातक ज्ञानाधिकारी, म्हणून त्याला ज्ञानाचा अधिकारी म्हटले. जे द्यायचं आहे, लौकिक ज्ञानाचा प्रश्न नाही, लौकिक ज्ञान मनुष्य संपन्न होऊ शकतो त्या अर्थाने आणि फार गरजही नसते. अलौकिक ज्ञानाचा अधिकारी व्हायला हे एवढं करावं लागतं, कारण ते देत आहेत ते अलौकिक देत आहेत. तर बाळ
चातक ज्ञानाधिकारी. मग त्यांच्याकडून काय होईल? सद्गुरुकृपेची या सरी काय होईल तर स्वानंद मेघ वरुषेल बरी. मग त्या बाबतीत गुरु आपलं काम करतात. ह्यात एक शिकून घेण्यासारखी गोष्ट आहे थोडीशी, तेवढी आज पाहू आणि थांबू. जेव्हा हे सगळं पाहायला गेले त्यावेळेला ज्या कथा आपल्याला याच्याबद्दल सांगितल्या जातात तशाच क्रमाने ह्यात कथा नाही आहेत. हे आपण वाचत असाल त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल, ती काय खड्डा काढला मुलं पुरली वगैरे, हे ठीक आहे सगळं. आपण इथल्या क्रमाने पहिले एक 10 वेळा बघितलं की आपल्या लक्षात येईल की त्या क्रमानं झालं नाही आहे. आपल्याकडे पद्धत अशी आहे, आता वर्णन तर काय त्यात कथेचं तेच वर्णन आहे, फक्त क्रम कोणता आहे आपल्याकडे ती गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते. मिळालं का नाही हा प्रश्न नाही, मिळालेलं आहे, टिकवलं का नाही हा प्रश्न आहे. इथे तो त्या क्रमानं आहे. ह्या सगळ्या कथा ह्याच्यातल्या सगळ्या नाही, पण काहीतरी कथा ह्याच्यात आहेत की ज्या चरित्रात मिळतात, एरवी ऐकायला मिळतात वगैरे, वेगवेगळ्या चरित्रातून मिळतात. तर त्या सगळ्या आहेत, पण त्याच्यातल्या सगळ्या कथा ह्या नंतर आहेत. बघा, आपण कोणी म्हणती नसे ठावा, कोणी म्हणती तुकारामांचे शोध चाललेला आहे. येळे गावी पावले ग्रामस्थासी पुसिले, तुकाराम साधू भले कोठे भेटतील मज लागे. कोणी म्हणती नसे ठावा, कोणी म्हणती राणी पहावा, वेडा तुका कासया हवा म्हणती कोणी. सर्वसाधारणपणे गावात साधारण काय प्रतिक्रिया असतात ते म्हणजे साधारण गाव आणि त्याच्या प्रतिक्रिया आणि त्यातली माणसं, त्यांचं प्रमाण हे सर्व काळी सर्वसाधारण सारखंच आहे. ही ओवी एवढं सांगते, जे क्रमानं 4 वेळ आहेत ना ह्या सगळ्या हेच सांगतात. कोणी म्हणती नसे ठावा, कोणी म्हणती राणी पहावा. म्हणजे तिथल्या तिथं सुद्धा मालाडले गेलो ते बेलसरी म्हटल्यानंतर ते म्हणले कुठं, आता त्यांच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये ते दुकान होतं आणि वरती ते वाडीवरती होते, तरीसुद्धा त्यांनी नाही वकावे म्हणजे बरोबर आहे. म्हणजे त्यांचा तो विषय नाही, म्हणजे तेच स्वाभाविक आहे. पण तरीसुद्धा एक जनरल नॉलेज म्हणून माणसाला एवढं असते, हे कुठल्या तरी ते फॉकलंडमध्ये काहीतरी झालं ते सुद्धा त्याला माहीत असते. पण हे इथं बाबा बेलसरी कुठे राहतात म्हटलं तर त्याला माहीत. आता हे असं असायचंच. म्हणजे मी म्हटलं ना तेवढा स्ट्रॅटा ते आपण घेतो ना, कट्स घेतो, तसं ते तेवढं त्या प्रमाणात तसं राहतंच. तर ते घेतलं की कोणी म्हणती नसे ठावा, कोणी म्हणती राणी पाहावा, वेळा तुका कासया हवा कोणी म्हणते, आणि कशाला आणि जातोस. म्हणजे हे परत म्हणजे ते प्रमाण तेच आहे साधारण, कशा सेवा. कोणी म्हणती साधू भले तुमचे भाग्य उदेले, म्हणजे हे पण लोक तिथेच, म्हणजे ते काय 1-2-4 हे 400 असतील काय 300 असतील. तर कोणी म्हणती साधू भले तुमचे भाग्य उदेले, दर्शना चित्त वेधले वय दिसत असे कोमल. म्हणजे ह्याला तुम्हाला आता कसं काय तुमच्या भाग्याचाच भाग असेल असंही काही न वाटलं. कोठेतरी आडराने अथवा ओढ्याचे ठिकाणी बैसले असतील शोधोनी काढी बापा. तुझं तू शोध बाबा, चल तुला हात धरून बोट धरून नेतो. हे त्या काळातही भेटत नव्हते. तर कुठेतरी आडरानी अथवा ओढ्याचे ठिकाणी बैसले असतील शोधोनी काढी बापा. त्या असे कुठेतरी असतात, तुझं तू शोध. असतील कंकणे हातात श्वान बालकांसवे खेळत. मी तुला ओळखणार नाही म्हणून सांगून ठेवतो कोणा, कुठेतरी कुत्र्याबरोबर नाही तर ह्यांच्याबरोबर खेळत बसलेले लहान मुलं कुठेतरी त्यांना 4 गोळा करून त्यांच्यात खेळत बसलेले असतील. श्वान बालकासवे खेळत शिलीम करी वागवीत असतील पहा. एक खूण म्हणून भूमीची सेज तयासी आकाश प्रावरण परिधानासी. शय्या भूमी तले दिशोपी वसनम त्याचा अनुवाद आहे. तर आकाश प्रावरण परिधानासी मस्तकी टोपडे घालती हर्षी बालक आहेसे. लहान मुलासारखं त्यांची ती वेगळी टोपी होती, आपल्या आनंदसागरात जग आहे बघा तशी. तर तसं ते टोपी तशी ते घातलेलं दिसेल. मस्तकी टोपडे घालते हर्षी बालक आहेसे. सर्वज्ञ परी बाह्य वेळा, सगळं लक्षात आलेलं असते पण सर्वज्ञ परी बाह्य वेळा. दिसेल तुम्हासी तुसडा, म्हणजे व्यवहाराला बघितलं काय बोलायला गेला तर काय अंगावर येईल की काही क्वांटून काय तिरसटपणे उत्तर देतील. मामांच्या याच्यात वर्णन केले आपल्याला आठवत असेल. चौकात म्हणले साधं रस्ता विचारायची सोय नाही, गाडी थांबवली ना रस्ता विचारला तर बा पंढरपूरचा रस्ता इकडे जातो, मी काय तुम्हाला रस्ता सांगायला इथे उभा राहील. आता असे म्हणले लोक भेटतात, त्याला काय करायचं. मामांच्या अनुभवाचं सांगतात ते आणि ते खरं असतं. तर दिसेल तुम्हासी तुसडा सर्वज्ञ परी बाह्य वेडा. दिसेल तुम्हासी तुसडा देह मलिन उघडा वागवीत नित्य. हे तुला लक्षणं सांगून ठेवतो. खूण गाठ बांधोनी बाळ निघाला तेथोनी. ज्ञानघन परिपूर्ण असल्यामुळे यातलं काय घ्यावं आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर करावा हे महाराजांना कळत होतं म्हणून गुरु गाठ पडले. तर सर्वज्ञ परी बाह्य वेडा दिसेल तुम्हाची तुसडा देह मलिन उघडा वागवित नित्य. खूण गाठ बांधोनी बाळ निघाला तेथोनी सत्वर काढिले शोधोनी परमांस.
दुरून ध्यान पाहिले तव अष्टभावा दाटले. म्हणजे खरी भेट झाली ती इथंच झाली आणि तिथेच काय द्यायचं ते दिलेलं आहे. हाच फरक आहे. मला फक्त आज सांगायचा होता की दुरून ध्यान पाहिले तव अष्टभाव दाटले, मग देहासी लोटले सद्गुरुचरणी. कंठ सद्गदित झाला, प्रेमपाना नयनी आला, सर्वांगी रोम थरारला कृपा कटाक्ष. सहस्रबाण सोडिले जरी, न मरे वासना आसुरी, कृपा कटाक्षी एकेश्वरी सकुटुंबी निमाले. ह्याच्यावर चिंतनाचाच विषय आहे. तर अगदी या अर्थाने तो निवांत कधीतरी घ्यायला हरकत नाही. कृपा कटाक्षी एकेश्वरी, एका बाणाने, सकुटुंबी निमाले. दशेंद्रियासहित मन सोडोनी बाह्य विषय स्फुरण, सद्गुरुपदासी आकलन कराया धावले. परी झाले विपरीत, गुरुपदीच लीन होतं, आपलेपण विसरून जात, उर्मीची धाव खुंटली. काहीही आता करावंसं आतून उर्मीच गेली, काहीही करावंसं वाटेना. जिथे आहोत तिथेच आहोत. जैसे मीन चहूदिशी ग्रासू जाती धावती गळासी, तव ते गळची गुंतविती तयासी, बाह्यगती रोध होणे. इकडे तिकडे जाणाऱ्याला बरोबर गळ जसं गुंतवतो तसं झालं. तैशी इंद्रिये लीन झाली, गुरुपदी गुंतवणी गेली. विषयस ग्रहणी खुंटली, गती ज्यांचे चंचलत्व मनाचे गेले. मला सांगा काय साधारण 12 वर्षांनी 24 वर्ष झाली तरीसुद्धा ह्याची खात्री नाही येत की एवढं होईल. चंचलत्व मनाचे गेले. म्हणजे माऊलीने जे म्हटलं ना, मनाचे मनपण मोडे, काय शब्द वापरले, मनाचे मनपण मोडे. आता मनपण मोडलं तर राहायला मन राहू दे ना तिथे, पण मनपण आहे तोपर्यंत ते उठवणार आपल्याला. तसं नाही, मनाचे मनपण मोडे. तसंही आहे की चंचलत्व मनाचे गेले, अनन्यत्वे चरण वंदिले, हस्त जोडोनी उभे ठेले, दृष्टी नम्र राहिली. हे मुद्दम का असतो याचा क्रम आहे. तुकाराम आनंदमूर्ती, ज्ञानदृष्टीने पाहती, जाणोनी अंतर्बाह्य स्थिती, कार्यकर्ता सिद्धपुरुष. एका दृष्टीत कळू शकतो हे सगळं. लोकव्यवहार कारण, ध्यानी आणोनिया जाण, मौन धरिले आपण तुकावे. त्यांना ते लक्षात काय यायचं ते आलेले आहे. कार्यकर्ता सिद्धपुरुष. त्याला आता सिद्धपुरुषाला आणखीन काय करायचं आहे, पुढे काय करायचं नाही आहे, पण तरीसुद्धा म्हणून लगेच सिद्धपुरुष म्हणून लगेच हे केलं नाही. काय केलं, लोकव्यवहार कारण ध्यानी. कारण बाकीची मंडळी ही साधनेला बसलेली असतातच की, तर त्यांना नाही जवळ करत दगड मारतात हे. मग त्यात टिकणारे किती आहेत. तर त्यामुळं हे असं जर केलं उद्या तर ती म्हणतील बघा यांचं काहीतरी पूर्वीचं काही नाही, त्यांचं पूर्वीच्याच जन्माचं आहे ते, या जन्मातलं नाही. पण ते दाखवून चालत नाही. म्हणून काय केलं तर लोकव्यवहार कारण, लोकव्यवहार सांभाळण्यासाठी केवळ तो ध्यानी आणोनिया जाण, मौन धरिले आपण तुकाईने. की जरी एवढा सिद्ध पुरुष समोर आलेला आहे, आता तो फक्त आपला शिका घ्यायला आलेला, याच्यापेक्षा काही नाही. तर त्यासाठी मौन धरिले आपण तुकाईने, बाळ बोले. आधी तो काय म्हणतो बघूया. तो कशासाठी आला आहे त्यांना माहीत आहे, काय करून आला माहिती आहे, किती जन्माचा आहे हे माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण शांत चित्ताने मौन धरलं. तेव्हा हे म्हणाले, बाळ बोले जी महाराज, शिकावे वेदशास्त्राचे बीज, ऐसे कथिले मज कुलगुरुनी. ते मागे प्रसंग मौंजीचं वर्णन केलं जातं त्यात आहेत. ऐसे कथिले मज कुलगुरुनी, वेदशास्त्रे ती अपार, अल्पायुषी न पडे पार. कितीही म्हटलं तरी ह्यातलं काही शक्य नाही. म्हणजे कुठलेच मी बघितलं एक वेदात सुद्धा अभ्यास पूर्ण करणं शक्य नाही. अभ्यास या अर्थाने, तर त्या अर्थाने आपल्याकडे चतुर्वेदी त्रिवेदी सगळं झालेलं आहे. पण हे म्हणण्यापलीकडे जाते. जे पाठांतराचं राहिलं आहे ते काय आहे तर म्हटलेल्या वेगवेगळ्या अभंगामध्ये म्हटलं आपल्याला माहितीच आहे. बाळ बोले जी महाराज, शिकावे वेदशास्त्राचे बीज, ऐसे कथिले मज कुलगुरुनी. वेदशास्त्रे ती अपार, अल्पायुषी न पडे पार, भवसिंधू दुर्गम थोर, उतरावा कायसा ते सांगा. हे मला यातनं बाहेर काय पडता येत नाही. आणि हा काय आहे याची मला कल्पना आलेली आहे. फक्त मला हा पार कसा करायचा तेवढं सांगा. सप्रेम बोले तुकाई. मग मला काय हवं आहे ते एकदा कळू दे. हवं आहे ते कळल्यानंतर मग काय द्यायचं आहे ते द्यायचंच आहे. सप्रेम बोले तुकाई,
गुरुकृपा होता पाही, अज्ञेय नुरे स्वरूपही ज्ञानरूप होशील. एका वाक्यात जे मिळवायचं त्याचं सगळ्याचं सार आणि देण्याची तयारी. सप्रेम बोले तो काही, म्हणजे जे एरवी सरळ उत्तर देत नाहीत, तू सडा भासेला आधीच सांगितले, तर ते सप्रेम बोले तो काही गुरुकृपा. प्रत्येक शब्दाच्या मागच्याशी संदर्भ पाहिलेला असावा म्हणजे त्याचं महत्त्व अधिक कळतं. सप्रेम बोले तो काही, गुरुकृपा होता पाही, अज्ञेय नुरे स्वल्पही ज्ञानरूप होशील. सहज बोलोनी उत्तरा, चटका लावेला अंतरा. ते जे शोधत होते ते तुला मिळेल, कृपा झाली तर ते मिळेल असं म्हणाले. त्यामुळं चटका लागला, त्याच्यासाठी ते एवढे चटके सोसले होते. तर बोलोनी उत्तरा, चटका लावेला अंतरा, सिद्धांच्या लीला अवधारा कैशा असते. महाराजांनी जे त्यांच्या भेटीचं वर्णन यांना प्रत्यक्ष सांगितले ते हे वर्णन आपल्याला त्यांच्याकडून मिळालं म्हणून हे मिळते. गणपती करी विनवणी, अनुग्रह प्रसाद द्यावा झणी, जेणे भेटेल चक्रपाणी, भवगज पंचानन. हे जे भवरूपी काय आहे ते त्याचा सगळ्याचा नाश करणारा. तर गणपती करी विनवणी, अनुग्रह प्रसाद द्यावा झणी, जेणे भेटेल चक्रपाणी, भवगज पंचानन. अधिकारी ऐसे जाणोनी, राममंत्र दिधला त्याने, गुरुपरंपरा कथोनी समाधान केले. इथे खरं सांगायचं तर झालं, मूळ काम खरं इथं झालं. आपल्याकडे पद्धत अशी आहे, तेवढंच फक्त याच्याबद्दल सांगायचं की खूप कष्ट आता त्यांचे कष्ट आपण यादी वाचली, सद्गुरू भेटीची आहे ती एवढी मोठी यादी आहे, देहवेडी तोडिली वगैरे वगैरे सगळं आहे. ते सगळं झाल्यानंतर ज्या अवस्थेला आलं ती फक्त मुमुक्षु स्थिती आहे. इथपर्यंत आलं, काय हवं आहे ते कळलं, ते काय मागायचं ते मागितलं, असं हे भेटले हेही बरोबर आहे. असे सत्पुरुष किंवा जे अधिकारी पुरुष त्यांच्यासाठी योग्य ते त्यांना भेटले. सप्रेम बोले तो काही, तर हे जे आहेत ते भेटले, हे सगळं मिळालं. आता त्यात लगेच म्हटलेलं आहे पुढे की रामदास सामर्थ्ये समर्थ, होनी ठेले विख्यात, समर्थ संप्रदाय ऐसे वदत तैपासोने. त्रयोदशाक्षरी रामनाम, वेदशास्त्राहोनी परम, जेणे पावती विश्राम साधक जन. जे वंदिले शिवानी, तेथे मानवा कोण गणी, सद्भावे ठेविता ध्यानी, रामभेटी होतसे. साह्य करी हनुमंत, दृष्टानंदका निवारित, भजनी सदा प्रेम देत, आशीर्वाद संतांचा. अनंत जन्मीचे भाग्य असेल तरीच घडे हा योग, ना तरी संस्कृतीचा भोग, संस्कृतीचा भोग सुटे नाकी. असो ऐसा अनुग्रह झाला, गणपती हृदयी बिंबला, बहुतांचे उपयोगा आला, भवसिंधू तराया. काम झालेले खर्च नसतं. आता मग आपण ज्या कथा ऐकतो इथे पण आहे पुढे काय त्याचं ते, तर हे झालं पण पुन्हा धरिले मौन. पुढची आज्ञा नाही काही. आपल्याकडे पद्धत अशी आहे की हे द्यायचं, ज्ञान द्यायचं, त्याचा काही अनुभवही द्यायचा, पण मुरला किती मांडला किती बघायचं आणि मग बाहेर सोडायचं, तोपर्यंत नाही सोडायचं. ही जी पद्धत आहे ती हात आहे. म्हणून ह्या सगळ्या कथा पुढे आहेत, पण त्यानंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर बरं आहे आता येतो म्हणून ह्यानी पण निघायचं नाही आणि आता तू झालास अधिकारी जा असं ह्यानी पण सांगायचं नाही, अशी पद्धत आहे. ते ह्यात वर्णन आहे तेवढं आपण लक्षात ठेवावं. त्या झालास अधिकारी अजिबात नाही. त्यानं किती अधिकारी झाले त्याची पुढे आहे. पुन्हा धरिले मौन, राणीवनी करीती भ्रमण, गणपती सोडिना चरण, सदा सन्निध वास करे. ह्या सगळ्या परीक्षातून गेल्यानंतर अंगी किती पाण्याला. देहाची कीव सांडिली, गुरुसेवा आदरिली, चरणी वृत्ती लिगडली, लोहचुंबकासारखी. गुरुसेवा अतिगहन, गहन तितुकी सघन, देहाचे करुणी उपकरण, मन मुरडेले सेवेकडे. एके दिनी मिळे अन्न, एके दिनी उपोषण, क्षुधा म्हणजे तृष्णा क्षुधा हे बंधन, तोडिले मर्त्यलोकीचे. हे काढून घेतलेले सगळं म्हणजे ज्ञान तिथं दिल्यानंतर टिकायला बाणायला पुन्हा काय जी अवस्था यायला लागते ती सगळी तयारी करून घेऊन मग बाहेर सोडले, तोपर्यंत नाही. म्हणून त्यांना पण म्हणजे जे पहिल्यांदा वर्णन केलं होतं तेच आपण आत्ता इथे पुढच्या टप्प्यात येईल. वस्त्र प्रावरण आकाश, तृणभूमी शय्येस, ज्ञानज्योतीचा प्रकाश, तेणे कष्ट न वाटे. हे जर अवस्था तुमची केली तर कष्ट नाही वाटले पाहिजेत. कष्ट वाटले की अजून मुरलं नाही. कष्ट वाटणं ह्याचा अर्थ देहभाव असणं. मग कष्ट वाटत नाही म्हणजे देहभाव नाही.
मग त्यानं ते पाहिजे. हे ज्ञान दिलं आहे, पण मुरलं म्हणजे देवावा गेला. तर तो जाण्यासाठी मन मुरडेले सेवेकडे. वस्त्रप्रावरण आकाश, म्हणजे काय दिलं नाही, मोठी होती तेवढी. तृणभूमी शय्येस, म्हणजे ते निदान ते शय्या भूमी तले मग अशी म्हटलं तसं त्यांचं स्वतःचं वर्णन आहे. कधी जमिनीवर झोपले असते, कधी कुठं काय सांगता येत नाही. यांना तृणभूमी शय्येस, साध्या आपल्या गवतावर याच्यावर जमिनीवर गवत उगवले, आज इथंच झोप. हे पुढची तयारी करून घेणं खूप काम असतं. तर ते आपल्याकडे तशा पद्धतीची रीत आहे की द्यायचं. मुमुक्षुत्व बाणापर्यंतची सगळी तयारी करून घ्यायची. त्यांनी आल्यानंतर आधी खात्री करून घ्यायची आता काय हवं आहे. त्या हवं असण्यावर तो नक्की तिथंच असेल तर ते द्यायचं. म्हणजे इथं आधी ही सगळी परीक्षा घेऊन मग त्यांना ते याच्यावर बसून मुलं वगैरे हे सगळं नंतर कितपत बांधलं आहे बघण्यासाठी. ते कारण त्याच्यात कळतं हे किती आत पुरलं आहे. तर तो भाग आहे हा सगळा नंतर. हे सगळं बघितलं आणि नंतर केलं असं नाही. आधी दिलं द्यायचं. ते अधिकारी बघितला, त्याच्या तोंडून विनवणी घेतली, त्याच्याकडून प्रार्थना करून घेतली आहे की काय हवं आहे, मग ते दिलं आहे सरळ. म्हणजे पहिल्यांदा आश्वासन दिलं आहे, चटका लावेला म्हटलं तसं की गुरुकृपा होता पाही अज्ञेय नुरे स्वरूपही ज्ञानरूपी. काय होतं तात्यांच्या वेळेला आपल्याला विचारायचं हे तुम्हाला ह्या सगळ्या शास्त्रातलं कसं येतं. ते म्हणले जिथं शास्त्र उगम पावतात तिथं मी बसलेला असतो. तर काय असं आहे ते कसल्या शास्त्राचं काय नाही. त्यांना त्यांचं लेक्चर दुसऱ्या दिवशी काय घेत होतं त्याचं ह्यांनी सांगितलं, ते जाऊन त्यांनी तिकडे सांगितलं. म्हणजे अशा तऱ्हेचं हे आपल्याला त्यांच्या अनुभवाचं काही एक आहे का. कुठल्या विषयात काय होते, आता त्या मनाचे मान ते रडते, कोणाला काय होत नाही, त्याचे जरा मान मरडले का पहा. आता हे इथं बसले, ती मूल तिथं आहे, ती सगळी धडपडत आहेत, त्यांना काय जमत नाही आहे. 3 तास झाले, आईवडील वगैरे सगळ्यांना कळतं म्हणतात ना, आईला दुःख कळतं वगैरे सगळं नाही का म्हणत. जे कळतं अजूनही आहे तसं, म्हणजे नाही असं नाही, पण तरी पण तिला ते सुद्धा कळत नाही आहे. आता ते काय झालं, आता ह्याचं काय कळत नाही, ह्याचं काय करू देत. त्याची जरा मान मुरगळली आहे का बघा. आता जे मांडीवरचं मुलं आहे त्याला मान त्याची ती मुरगळणं म्हणजे काय आणि ह्याला ते कळतं म्हणजे काय. म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानाचा उगम होतो तिथे, म्हणून ते ज्ञानाचा उगम संत जाणे. आता म्हणजे ते त्या काय सांगितलं ते एवढ्यासाठी की ते तिथे बसूनच कळते कुठे काय झालं आहे ते. ते अज्ञेय नुरे स्वल्पही, जे जाणण्यासारखं किंवा जाण्याचं काहीही राहत नाही. स्वल्पही ज्ञानरूप होशील. सहज बोलोनी उत्तरा चटका लावेला अंतरा. नुसतं फक्त सिद्धांच्या लीला अवधारा कैशा असते. मग विनवणी, गणपती करी विनवणी, मग हे रामनाम, मग त्याचं महत्त्व, मग परंपरा, हे सगळं सांगितलं. आणि मग आता मात्र गुरुसेवा अति गहन, गहन तितकी सघन, देहाचे करोनी उपकरण. एखादं भांडं वापरायला घ्यावं आणि तापवावं, गरम करावं, त्यात वस्तू घालावी, त्यात तिखट घालावं, मीठ घालावं, पदार्थ करावा, सांडावा, लोटावा, ते टाकून द्यावं, ते करवडावं, पाणी घालावं, मुरट ठेवावं, सगळं करून त्याच्यात जे काय आहे ते सगळं झाल्यानंतर स्वच्छ करून द्यावं. आणि तरीही भांड्याची तक्रार नसावी, तशी स्वतःची तक्रार नसावी, इथपर्यंत आणायचं आहे त्याला. तर हा फरक जो आहे तेवढा फक्त आपल्यासमोर असावा की मिळतं, एवढी तयारी केल्यानंतर मिळतं, पण मिळालेलं कसं बाणेल आणि ते बांधलं आहे का नाही हे झाल्याशिवाय पुढची आज्ञा नाही, ती पुढे आलेली आहे. तिथं पुढच्या वेळी आपण पाहू. आज जरा काय, आज आपल्याला माहितीच, आज गुरुवार पडाला आहे. गुरुवार इथं आहे. 16 तारखेची उपासना आत्ता तिथं आहे आणि नित्योपासना नेहमीप्रमाणे लगेच आहे. तर आता हे झालं की तिकडं कॉफी पान होईल आणि पुढची उपासना तिथली जे तिथं असतात येतात, कोणी यावं त्याबद्दल नाही, पण ती जी उपासना आहे ती 16ची तिथे सुरू होईल. त्यामुळं थांबूया. यासी गुरु भेटीची ओढ, त्यासी अन्न न लगे गोड. ज्यासी गुरु भेटीची ओढ, त्यासी अन्न न लगे गोड. त्यासी अन्न न लगे गोड, त्यासी अन्न न लगे गोड. यासी प्रिय झाला देव, ज्यासी प्रिय झाला देव. विटतो प्रपंचाला जीव, विटतो प्रपंचाला जीव, विटतो प्रपंचाला जीव. गोड कथा कीर्तन वाटे, गोड कथा कीर्तन वाटे.
प्रेम तळमळ हृदयी दाटे, प्रेम तळमळ हृदयी दाटे, प्रेम तळमळ हृदयी दाटे, प्रेम तळमळ हृदयी दाटे. जाता येता अनुसंधान, जाता येता अनुसंधान, नामकंठी प्राण धरून, नामकंठी प्राण धरून, नामकंठी प्राण धरून, नामकंठी प्राण धरून. देव होतसे आतुर, देव होतसे आतुर, शिष्या भेटण्या गुरुवर, शिष्या भेटण्या गुरुवर, शिष्या भेटण्या गुरुवर. दीन म्हणे तो भाग्याचा, दीन म्हणे तो भाग्याचा, लाभ घडो सत्संगतीचा, लाभ घडो सत्संगतीचा, लाभ घडो सत्संगतीचा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.